नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। गुन्हेगार कितीही चतुर असला, कितीही दूर पळाला तरी कायद्याच्या हातातून सुटका नाही। गजबजलेल्या बोईसरचा शुक्रवार आठवडा बाजार, आजूबाजूला प्रचंड गर्दी आणि याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी रचला एक धक्कादायक डाव। भाजी खरेदी करून घरी परतणाऱ्या 70 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील तब्बल 28 ग्राम वजनाची सोन्याची बोरमाळ क्षणात लंपास करण्यात आली आणि परिसरात एकच खळबळ उडाली। ही घटना घडली पालघर जिल्ह्यातील बोईसर शहरातील शुक्रवार आठवडा बाजार परिसरात। नवापूर नाका बोईसर येथील 70 वर्षीय पीडित महिला गीता गणपत ठाकूर ह्या त्या घटनेची पीडित आहे। सुमारे 3 लाख रुपये किमतीची सोन्याची बोरमाळ चोरीला गेल्यानंतर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर सुरू झाला आरोपींच्या शोधाचा थरारक तपास। घटनास्थळी पाहणी, तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि तपासाची चक्रे वेगाने फिरली। अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकल्या त्या 2 महिला आरोपी। आरोपींची नावे आहेत रज्जाबाई मोहन हातागळे उर्फ मांग गारोडी वय 47 वर्षे आणि रेणुका संजय हातागळे वय 35 वर्षे। दोन्ही आरोपी सध्या संजयनगर झोपडपट्टी, उदना, जिल्हा सुरत, राज्य गुजरात येथे वास्तव्यात असल्याची माहिती आहे, तर त्यांचे मूळ गाव शेवाळेवाडी, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। सखोल चौकशीनंतर हा गुन्हा या दोन्ही आरोपींनीच केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दोन्ही महिला आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेली तब्बल 3 लाख रुपये किमतीची 28 ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ हस्तगत करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे हे करीत आहेत। ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, बोईसर उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे यांच्या मार्गदर्शनात बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील साळुंके, पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश मुठ्ठे, तसेच विजय दुबळा, नीरज शुक्ला, सुनील मालवकर, योगेश गावित, मयूर पाटील, देवेंद्र पाटील, धीरज साळुंके, मचिंद्र घुगे, गणेश वसकोटी, सचिन सोनवणे, शुभम सपकाळे, किरण वाघ, रोहित पाटील आणि दीपक पालवे या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली। गर्दीच्या बाजारात चोरी करून पसार होण्याचा डाव, पण पोलिसांच्या तपासापासून आरोपींची सुटका झाली नाही। तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या 48 तासांत आरोपी जेरबंद झाले। चोरीचा गुन्हा उघडकीस आला आणि 3 लाखांचा मुद्देमालही हस्तगत झाला। गुन्हेगार किती चतुर असला, किती दूर पळाला तरी कायद्याच्या हातातून सुटका नाही, हे पुन्हा एकदा पालघर पोलिसांनी दाखवून दिले। बोईसरच्या गजबजलेल्या आठवडा बाजारातील या थरारक चोरीची संपूर्ण घटना। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।